नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकतोय प्राध्यापक व बा बोधे यांची साती आसरा ही कादंबरी आणि आज भाग 10. आपल्याच बिळात मस्तीत जागणाऱ्या काळ्या नागाला ढोसावं तसं रामानं बाबूला दुखिवलं होतं. 4 पोरासनी हाताखाली घेऊन पुलाखाली धोपटलं होतं. घर जाळलं होतं. माग काढत सारं बिंग फोडायचा डाव आखला होता. महिना 1000 रुपयाची लालच दाखवून बी रामा वळला नव्हता. समद गाव आपल्या मोहरं नांगे टाकतोय, हाताव गुलाल घेऊन फुकस्तवर डोळं पाडतोय. पालखी हलवायचा मान मला. नवी नवरा नवरी पहिली माझ्या पाया पाडतेली, मग गाव फिरते ती. हा राम्या तेवढा विरोधात. त्याच्या नादानं 7-8 कार्टी नादावल्या ती. त्याची बायको लय सिनेमा नटीचा तोरा मिरवतीय. तिला वाटतं गावातल्या बायांना मी शहाणपणा शिकवायला जन्माला आली आहे. हे असं चालू राहिलं तर उद्या गाव फिरल, आपल्या विरोधात बोलल. माणसं वाईट झाले ती. दिल्लीत सरकार बदललं का गल्लीत पक्ष बदललाच. वारा येईल तशी पाठ फिरवते ती. बावळाट माणसं आहेत. अक्कल बघावं तवा पेंड खाणारी. काय कळते? 15 दिवसातनं पेपर वाचत्यात. कोण सांगल त्याचं खरं वाटतं यसने. बाबू स्वतःशीच बोलत होता. एकटाच गावाबाहेरच्या झाडाखाली बसला होता. ठेसनाकडं जाणाऱ्या वाटेनं येणारी जाणारी माणसं निरखत. कोणी रामराम महाराज म्हणलं का दाढीतनं हसत होता. बाई माणूस आलं का घोट्यापासनं नाका पावतर निरखत होता. माईला चालतीये कशी, डाकाव 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 असं बोलून हसत होता. पिशवीतली बाटली काढायचा, ग्लासात वातायचा, झटक्यात ग्लास मारून पिशवीत टाकलायचा. फुटानं चागळाय मोकळा. लय तयारीचा माणूस. मांग वाडा बी जळायचा. कारण बाई माणसाशिवाय बाबाजी कुणालाच कामाला लावायचा नाही. कोणाला हाडळ बनव, कोणाला साती आसरा बनव, कोणाला चिटकीन बनव. तोंडाव घालायचं समद कातडी टोपच त्यांनी एकत आणलेलं. 4-8 दिवसाला कोणाच्या तरी निंबाला हाडळ लोंबकाळायची. कुठंतरी म्हातारी चिटकीन खिदळत बेहदावायची. केस दारात आली की बाबू पैसा काढाय मोकळा. त्यातनं बी एखाद्यानं दवाखान्यात पळवली तर पुन्हा बायासनी पाठवायचा. ब्या दावाय लावायचा. गावभर त्याचंच राज्य. मातूर मोठी मोठी माणसं त्याने हाताशी धरली होती. त्यासनी खाऊपिऊ घालायचा. याड लागलेल्या बाया पुरवायचा. कोण कशाला विरोधात जाते. निंबाच्या सावलीला गडी आरामात पेत होता. 4 मिनारचं झुरकं मारत होता. दोन्ही हात मागं टेकून आरामात आळस देत होता. मध्येच बरगाड्या काढा काढा मोडायचा. त्याने पानाची पिशवी काढली. टिचभर लांबीची हिरवीगार 2 पानं दोन्ही हातानं मांडीव घासली. ठेसनाच्या वाटेकडं बघत देठ खोडायला लागला. ठेसनाकडनं 20-22 वर्षाची एक देखणी पोरगी आली. गोरी पान, पाठीव केसाचा लांबलचक आंबाडा, पायात हिरवं बूट, अंगात हिरवात सालवारण कोडता. पान खायचं बाबू विसरून गेला. 8 फुटावरनं पिवळी धम्मक नागिनच सळसळत चालली आहे. कशाला माणसाचं कामावर द्यायला लागतंय. सळलं 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 जरी काठी पदर वाऱ्याव झुलावा तसलं रुपडं. त्यात हरणी डोळ्याची टप्पोरी नजर. बाबू आ वासून बघायच लागला. तिने त्याच्याकडं बघून न बघितल्यासारखं केलं. बाबू काय बोलणार. तेवढ्यात मागनं टाळक्याव हमाल सुटकेस घेऊन येताना दिसला. त्याच्या खांद्याला 2 पिशव्या होत्या. पोरगी गेली तरतरत. मागनं हमाल गेला. लांब आंब्याच्या रोपट्याजवळनं कपाळाच्या आड जास्तवर बाबू बघत होता. कुणाची पोरगी असावी एवढी देखणी. मुंबईवाली असावी. काय तोरा होता साहेबीने गत. विचारायचं तरी कसं. नवळलं का नापाळत. त्यांनी बाटली काढली. 4 बोटं गालाच भरला, टाकली. पान बनवलं. तोंडात टाकून गावाकडं बघायला लागला. गाव वाटेनं ढक्षा पैलवान येताना दिसला. बाबू त्याला बघून खाकारला. राम राम महाराज. लेका मांगाचा आहे का गुजराचा आहे तू. चुकलं महाराज. 15 दिवस झालं तुला बाळू धनगराचं बकरं उचलून आणाय सांगितलंय. माझ्या विरोधात वागाय आलंय. मजा वाटते काय.
अहो तसं कसं म्हणता महाराज, मेवणीचं लगीन होतं, 8-10 दिवस त्याच्यात गेलं. आता ह्या आयतवारी नक्की आणतो. नाही आणलं तर माझं काय जाते. पहिल्या सगळ्या चोऱ्यांचा हिशेब आहे माझ्याकडं. पाटलाच्या कानावर घालस्तवर गजाड होशीन. अहो चुकलं म्हणलं ना. लेका ती हरिबाची, नारायणाची, साकारामाची पोरं कार मला डावलत्यात. खरं सांगू का खोटं सांगू? त्या बाटलीत आहे तेवढी ढकल म्हणजे खरं सांगशील. दक्षाला दारू पाहिजेच होती तेवढी गालाच भरून हाणली. मातीत मांडलेलं फुटानं गोळा करत म्हणला, अहो तरणी पोरं आहेत ती महाराज. त्यांच्या बायकांना तुम्ही साथी आसरा बनवताय, पळवायला लावताय. नोटा मोजतोय की कॉर्रॅक खट्ट. अहो ते खरं आहे व, पण पोरं म्हणते ती डाकीनी हाडळीच कशाला पाहिजेत. आम्ही होतो की बुत. आता माझ्यासारख्या पैलवानाला झुटिंग करायला काय हरकत आहे मला सांगा. म्हाताऱ्याला व्याताळ करा, पोरसनी बी कामं द्या की. एवढंच आहे ना. हां, आणि त्या बाया आपल्या नवऱ्यासनी अंगाला हात लावू देत नाही तो. गाबण्या मांजरी निघत फिसकारतात. पोरसनी वाटतोय बाबू आपल्या बायकोला वापरतो. बाबू हसला, दात काढत वर आभाळाकडे बघायला लागला. कपाळाला आठ्या घालत म्हणला, अरे पोरच ती ओबला का बोवाड्याची. तो दगड दिसतोय ना, त्याच्या खाली उकार काय हाय ते घेऊन ये. दक्षानं दगड काढला, उकारलं. खाली काय नव्हतं. अहो काय नाही महाराज. वय का, ठेव हातात असा. अरे मला वाटलं बाटली असन. महाराज खरंच प्यावीशी वाटते का? इकडं द्या पैसे, मी आणतो. तुझ्या पैशाने आणखी. अहो अवघं 10 रुपये. कंट्रीची बाटली इसायला मिळती. आण इकडं नोट. बाबूनं नोट घेतली. आभाळाकडं डक्षाची नजर वळवून गप केली. बस खाली बस. बाटलीत जाग्या बांधतो मी जादूनं. खरं सांगतोय काय? मग काय खोटं आहे का? आता तू गावाकडनं आला ना? होय. मग वाटेनं गेलेलं हिरवं चितर कोण होतं? हिरवं चितर? अरे लेका ते सलवार कुडत्यातली देखणी पोरगी. आत्ता नाही गेली वय. मागा हमाल होता पेटीवाला. मला नाही भेटली हो. काय कुठनं आबाळात ना आला काय भोसनाळ्या? पैलवान म्हणा तू, कशाला बायका बघतोय तू? तारीकडं तरी बघतो का नाही? अहो ती बायको आहे माझी. तसं कसं? लेका एवढी मोठी नटीसारखी देखणी पोरगी तुला वाटेनं दिसली नाही म्हणल्यावर काय म्हणायचं तुला? तू लेका अत्तराची बाटली मोहरं ठेवल्यावर कुत्र्याचं गू हुंगत बसणार. चूक झाली महाराज. चूक नाही नुसती, लेका कुऱ्हाडी खेळा झाला हो. कमाल आहे. दारू देताय ना? ती पलीकडची चिपरंग उचल, बघ आहे का खाली काय. ठक्षा पैलवानं चिपरंग उचलली. 4 बोटं उकरल्यावर बाटलीचं तोंड लागलं. आहे की महाराज. पोकट्या बोड्याचे मेंढ्या चोराय न का फुकट ढोसाय पाहिजे. पैरणीनं पूस नीट. जादूचा माल येतो, प्युअर असणार. ओढ. पहिली महाराज तुम्ही हाना. तोंड वाकडं करत महाराजांनी मारला घाललास. मग ठक्षानं मारला. पिशवीत बाटली ठेवली, सिगरेट काढली, दोघांनी पेटिवली. महाराज तुम्ही मला तुमच्या मांडीजवळ बशिवता म्हणून जळतेच सारी. अरे जळकोटे खांड धोपायचीच की. तुम्ही देव आहे. मग ऐकणार का देवाचं? सांगान ते. गावात जायचं. ठेसनाकडनं गावात गेलेल्या नव्या पाहुणीची बातमी काढायची. आत्ता काढतो की. मी पावडरीच्या वासाव पोरीचं घर हुडकूनच काढतो. तुम्हाला काय वाटलं मला फकस्त लांडगेव आणि मेंढऱ्याचाच वास येतो काय? जय 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 जय. अरे आपलं नाक लय मदर शवाने लांब आहे. हिरवा कुडता, हमालाच्या टाळक्यावर बँग. वा, हमालालाच गाठतो. 2 रुपयाची पाजली का चट घर धावतोय. शाबास. मस्तकात मेंदू आहे म्हणायचा. त्यो राम्या पाटील दिसला होता का? तो ट्रॅक्टरनं रान नांगरतोय. 5 बी घेतलं. नांगर म्हणावं त्याला. रामे तुला कसा फाळ लावतोय ते बघ. जा आता तू. साक्षा गेला झुलत. बाबूनं सिगरेट इजवली आणि बाटली गाला सगळं वळवली नजर. ठक्षा पैलवानानं साऱ्या गावाला चक्कर मारली. दिसल त्याला विचारलं, हिरव्या कुडत्यावाली सुटकेस दिसली का? नाही. बरं टेशनवाला हमाल डब्या नाकाचा? अरे त्यो नाही का फासोळ्या दाताचा? नाही वे. अरे कमाल आहे. काय गाव आहे का कुंभकर्णाचं भूत आहे?
गावावरनं टिटवी गेली तर 12 घरं माणसं सकट आबाळाकडं बघतात. एकाला सुधीक पोरगी दिसली नाही म्हणल्यावर बोलायचं काय आता. ठक्षा लय वैतागला. माणसं त्यालाच खोळ्यात काढायला लागली. एकटा म्हणला, अरे राव पैलवान आहे तुम्ही, या बायांच्या पायात कुस्ती सोडली तुम्ही तर अजून बी चमकीचा नाद हायजोय. अहो राव, आटपाट नगरं लयाला गेली ह्या नादात, तुम्हाला कवा काढायचं. कळतंय मला, तुम्ही कशाला सांगताय. जगू, सदा, हनुमा या पोरांनी त्याला चांगलाच गोळात घेतला. बाजूला न्याला, पार मारुतीच्या देवळा माग. एकानं हात पिरगाळला, दुसऱ्यानं मागनं खोडा घातला, तिसऱ्यानं हातभर दांडकं उचललं. भाडव्या, मांगवाड्यातनं हितपाव तर पोरीचा वास काढत आला होय तू. खरं सांग, काय भानगड आहे. पहिला हात सोड साध्या, लेका तिघासनी लोळवून चौथ्याला हाक मारत पळल. तुला काय वाटलं. हनम्या, खोडा सोड. खोडा सोडणार नाही, आणखीन आवळणार आहे. बोल. हनम्यानं खोडा आवळला. पार पैलवानानं मानगुट वाकवून भुईकडं वळवलं. अरे शेंदाडा बोल ना, भानगड काय आहे. अरे भानगड काय नाही राव, मेलो. अरे सोडा, मेलो. अरे पोरगी कुणाची म्हणून चौकशीला आलो होतो. अरे सोड म्हणलं ना तुला. जाग्यानं जोरात लाथ घातली तसा गडी तोंडावच कोचला. तेवढ्यात पोलीस पाटील आले. काय लावलं रे पोरानो. लेका भानगड नाही असा दिवस नाही. का त्या ठक्षाची शेड काढताय. लेका उचलून आपटलं तर छपाटा करेल का नाही तुमचं. का कातणीला आल्या का तर वागायचं जावा तावा. पोरांनी पैलवान दिला सोडून. नाक वर वडत पाटलाला रामराम घालत टक्षा म्हणला, पाटील ही पोरं मला मांगवाड्यात गावली ना, मी धोपटून मारणार. नाही एकेकाला खोळं केलं तर नाव बाजला. अरे काय झालं काय पोरांनो. अहो गावातल्या पोरींचा वास काढत फिरतोय यो. तुमच्या परीबद्दल विचारत होता. म्हणला बाबूची सेवा कराय पाटलाच्या पोरी पाहिजे ती. असं म्हणलं वे हा सुक्कळीचा. मग तुम्हाला चाड नसली तर आम्हाला आहे की आळसाची चाड. पाटलानं बायाचं मागं सारल्या तसा ठक्षा गाडबाडला. पळत सुटला. पाटलानं बी दोंडा उचलला. तिघं बी खालच्या आळीसनं चक्कर मारत वरच्या आळीला आले. सुटकेसवाली पोरगी कोण असावी अंदाज काढत फिरायला लागले. काहीतरी येडत्या खाई. कुठंतरी पाणी मुरतंय. ही बातमी रामा पाटलाच्या कानावर घालायला हवी. काय सांगाव, पाहुणी त्याच्यात बी आली असेल. ठक्षात पिऊन बातमी काढतोय म्हणजे बाबूनच त्याला पाठवलेला असणार. पोरांच्या माराला तो बछळी उघडत नाही. पोलिसांच्या दंदनाटीला बछळी उघडत नाही. आपल्याला काय दाद देतोय. गप्पा मारत मारत सारी रामा पाटलाच्या घरी आली. दारातच तपकीर डबी घेऊन म्हातारी बसलेली. रामा दादा आहेत का. अरे मुडद्यानो, काय कामधाम आहेत का नाही तुम्हाला. काय काम काढलं आता. नाही गेलं कुठं रामा दादा. तो गेलाय सातारला. का रे. मग आपल्या मालन वहिनी कुठं आहे ती. तिच्याकडं काय काम किरडेनो. तरणी ताटी सून माझी. तेवढ्यात आलीच वहिनी. तोंडाव टवटवी पदर सावरत म्हणली, अहो भाऊजी बाहेर का थांबला, या की आत. पोरं एकमेकांच्याकडं बघत आत गेली. पाणी पिली. वहिनी, कुणी पाहुणी बिवणी नाही ना आली. सुटकेसवाली. सुटकेसवाली. हा ना, तो ठक्षा पैलवान बातमी काढत फिरत होता वहिनी. नक्की त्याला बाबूनं पाठवला असणार. लय पेला होता. म्हणला हिरवा सलवार कुडता घातलाय तिने. कमाले. इकडं तर कोणी नाही आलं. गावात बघितलं का. काय अजून अंदाज लागना झालाय बघा. नाही तर 7व्या आसराच्या नादानं याचं एखादं बाहेरचं काढवा नसायचं. वहिनी रामा दादा गेलंय कुठं. अहो ते ट्रॅक्टर घेऊन नांगरायला गेले. आल्यावर सांगतेस नी म्हणा काहीतरी भानगड आहे नक्की. म्हातारी कान देऊन ऐकत होती. पोरं गेली तशी बोटं मोडायला लागली. कुठनं गाबडी येते ती. बिन पोराची बाई आणि पोरं घेऊन बसती. नवरीला केली भानामती. आता तरण्या पोरसने नादी लावते. गतकाळे, तुला काय वाटतं मला काही कळत नाही वय. साऱ्या कारवाया मला कळत्यात. मालननं नजर रोखली तशी म्हातारीनं डोळं पाडलं. विषय बदलत म्हणाली, का त्या बाबू मांत्रिकाच्या मागं लागलाय तुम्ही नवरा बायको. रातभर माझ्या स्वप्नात भूताने धिंगाणा घातलाय. नाचत्या ती काय, जिबा काय बाहेर काढते ती. अगं किती बी केलं तरी तो जादूगार होत्याचं नव्हतं करणार. तो देव सुधीक त्याला घाबरतो. तुला काय वाटलं. हां, अगं देवांगाना पाय धुऊ पाणी पे त्याच्या पायाचं. आपल्या प्रत्येक वावरात त्यांनी मतरून दिलेलं लिंबू पुरलंय मी म्हणून जमीन पिकती.
नाही तर काय केलं असतं का तुझ्या नवऱ्याने? असं बाईच्या जातीनं नवरा मुठीत ठेवावा. त्याला भाड्याला एक कळत नाही, तुला कळतं आहे ना? मग त्याला समजीव की. माणसाभर पासाभर देऊ नये, पण कोणाच्या खिशात काय आहे ते पण बघू नये. काय समजलं? अगं बाई माणसानं घरात काय हवं काय नको ते बघावं. बापाई गाड्यावाने गावाच्या उलाढाली काय करायचे आपल्याला? अगं बाया कोण आला आता? सुला कोलीने वाटतं. नवं पातळ नेसून कोळीन अंगाला लचक देत आले. पाठीत काहीतरी तिरडं भरून आणलेलं. मालन वहिनीने विचारलं, काय होत्यात? आणि ती देवीचं पारसाद आहे. ओगलीवाडीसनं लाकडं हिथं आणून फुलाईच्या चुलीव केलाय. चला मावशी जाऊन येऊ भक्ताकडं. आता मावशीला बी तेच पाहिजे. तपकिरीचं बॉड पादराला पोशीत उठलंच मावशी. गेली घरात, देवाऱ्यावरलं लिंबू घेतलं, निघाली तारा तारा, मागं कोळणीचा प्याटारा. मालननं कपाळालाच हात लावला. कधी कळायचं या बायकांना? घरातलंच माणूस असं विरोधात चालायला लागल्यानंतर गावालाच फावात आहे ना. या खोळ्यांना सुधारण्यापेक्षा आपण आपली पावलं जपून टाकायला हवीत. तिने मनातच विचार केला. मग ती स्वयंपाकाकडे वळली. आता दिस मावळला होता, अंधार पसरत होता. दुधासाठी चुलीजवळचं मांजर इवल्याच्या आवाजात मालनला हाक मारत होतं. उबारा पोटाखाली घेऊन दुधाच्या वासानं तृप्त झालं होतं. श्रोते हो, हा होता भाग 10वा. भाग 11वा म्हणजेच शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.